नमस्कार मित्रांनो, मी आदित्य जाधव आज आपल्या या शब्दसृष्टी, कविता, समीक्षा, रसग्रहण आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एमिली डिकिन्सन यांच्या कविता भाग 5 हा मी आपल्यासमोर सादर करणार आहे। आपण त्याचा आनंद घ्यावा ही विनंती। एमिली डिकिन्सन यांच्या कविता या सदरात मागील भाग क्रमांक 4 मध्ये आपण त्यांच्या 3 कवितांचा आस्वाद घेतला, ज्यामध्ये आपण अनुक्रमे पहिली कविता घेतली होती सौंदर्य। यामध्ये कवयित्री म्हणून एमिली डिकिन्सन यांना सौंदर्य म्हणजे नेमकं काय याविषयी काय वाटतं हे जाणून घेतलं। सोबत दुसरी कविता सुंदरतेचा घेराव, यामध्ये त्यांची कल्पना, त्यांचा विचार जाणून घेतला। त्यानंतर सुंदरता आणि सत्य, या कवितेमध्ये सुंदरता आणि सत्य यातील फरक समजून घेतला। तर आज एमिली डिकिन्सन यांच्या कविता भाग 5 मध्ये परत त्यांच्या नवीन 3 कवितांचा आस्वाद घेणार आहोत, ज्यामध्ये पहिली कविता जिचं शीर्षक आहे आई। ही कविता सादर करण्यापूर्वी मी थोडस कवितेविषयी बोलू इच्छितो। आई हा एक शब्द आहे ज्याला केवळ ऐकताना, उच्चारताना आपलं मन आपोआप वात्सल्याने भरून येतं आणि लगेचच आपल्याला आठवते ती आपली आई। आई हा शब्द जेव्हा आपण बोलतो आणि बोलून होतो तेव्हा जिथून सुरुवात केली तिथेच येऊन आपण थांबतो। म्हणजेच आपली सुरुवात, आपला प्रवास इथूनच होतो आणि इथेच येऊन थांबतो। कित्येक तरी वर्षापासून प्रत्येक भाषेमध्ये आईबद्दल अनेकांनी विपुल असं लेखन केलेलं आहे। आईबद्दल आपल्याला काय वाटतं याचं अत्यंत आत्मीयतेने प्रत्येक कवींनी वर्णन केलेलं आहे। आई या एकाच शब्दावर जितकं लिहावं, जितकं बोलावं तितकं अपुरं पडेल यात शंकाच नाही। आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते काही उगीच नाही। पण इथे एमिली डिकिन्सन यांनी शब्द केलेली आई जराशी वेगळी आहे। कदाचित आपण आजवर न ऐकलेलं आईबद्दल आपण कधी असा विचार केला असेल असं मला तरी नाही वाटत। चला तर मग एमिली डिकिन्सन यांनी नेमकं काय वेगळेपण सांगितलं आहे ते जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्याच एका कवितेतून, जिचं शीर्षक आहे आई। ही कविता मी आपल्या समोर सादर करतोय। सृष्टी इतकी मायाळू नसेल कुठली आई, सृष्टी इतकी मायाळू नसेल कुठली आई, अतिमंद वा अति नाठाळ लेकरावरही ती रागावत नाही। सृष्टी इतकी मायाळू नसेल कुठली आई, अतिमंद वा अति नाठाळ लेकरावरही ती रागावत नाही। मातलेल्या खारीला वा उतावळ्या पाखराला ती कशी आवडते हे कळतं डोंगर रानातल्या मुसाफिराला। मातलेल्या खारीला व उतावळ्या पाखराला ती कशी आवडते हे कळतं डोंगर रानातल्या मुसाफिराला। वसंतातल्या तिसऱ्या प्रहरी तिचं संभाषण किती मधुर, वसंतातल्या तिसऱ्या प्रहरी तिचं संभाषण किती मधुर, जेव्हा उभं घरकुल जमतं तिच्या भोवती आणि सूर्यकिरण मावळती क्षितिजावर। उमटतो साथ तिचा धरेच्या गाभाऱ्यात, उमटतो साथ तिचा धरेच्या गाभाऱ्यात, इवल्या टोळाला आणि साध्याही फुलाला अस्फुट प्रार्थना म्हणण्यासाठी प्रवृत्त करायला। उमटतो साथ तिचा धरेच्या गाभाऱ्यात, इवल्या टोळाला आणि साध्याही फुलाला अस्फुट प्रार्थना म्हणण्यासाठी प्रवृत्त करायला। सारी लेकरं झोपी गेली म्हणजे जाते ती आभाळात दिवे उजळायला, सारी लेकरं झोपी गेले म्हणजे जाते ती आभाळातले दिवे उजळायला। मग तिथून ओठांवर सोन्याचं बोट ठेवून अपार प्रेमाने लक्षपूर्वक सांगते वाकून साऱ्यांना शांत राहायला। सारी लेकरं झोपी गेले म्हणजे जाते ती आभाळातले दिवे उजळायला, मग तिथून ओठांवर सोन्याचं बोट ठेवून अपार प्रेमाने लक्षपूर्वक सांगते वाकून साऱ्यांना शांत राहायला। सदर कवितेत त्यांनी सृष्टीची महती सांगण्यासाठी आई ही उपमा वापरली आहे। हे आपणास कवितेच्या सुरुवातीलाच लक्षात येतं जेव्हा आपण कवितेचं पहिलं कडवं वाचू लागतो।
अतिशय सरळ साधी अशी ही कविता आहे, पण त्यांनी शब्दांचा केलेला समर्पक वापर हा या कवितेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. हीच काय ती कमाल आहे एमिली डिकिन्सन यांच्या एकूण एक कवितेची. त्यांनी वर्णन केलेली आई ही इतर कुणी व्यक्ती नसून सृष्टी हीच त्यांची आई आहे असे त्या म्हणतात. त्यांची आई ही वात्सल्याने ओतप्रोत भरलेली आहे. आई जणू एक वात्सल्याचा झरा. म्हणूनच त्या म्हणतात ती आपल्या मुलांवर काही रागावत नाही, जरी तिचं मूल मतिमंद असो व असो अत्यंत नाठाळ खोडकर. स्वतःची मुलं कशीही असोत, आई आपल्या प्रत्येक लेकरावर समसमान प्रेम करते, समसमान माया लावते. आईची माया ही कधीच कुणासाठी कमी तोडून मोलून नसते. तिला म्हणजे आईला चांगलं कळतं खारीला किंवा एखाद्या उतावेळ पाखराला कसा ओरायचं असतं ते. सृष्टीतला प्रत्येक घटक तिची लेकरं आहेत, म्हणूनच ती प्रत्येकावर रागवते, तितकाच ती जीव देखील लावते. तिला चांगलं ठाऊक असतं की नाठाळ खोडकर किंवा एखाद्या उतावळ पाखराला कसा आवरायचं असतं ते. तिसऱ्या कडव्यात कवयित्री म्हणतात की वसंतातले तिसऱ्या प्रहरी तिचं संभाषण किती मधुर असतं हे सर्वांनाच माहीत असतं. जेव्हा संपूर्ण सृष्टी व सृष्टीतला प्रत्येक घटक हा सायंकाळी क्षितिजावर तिच्याभोवती गोळा होतो, तेव्हा तिच्यापाशी संपूर्ण घरकुल उभं असल्याचं आपणास भास होतो. तेव्हा त्यांच्यात होणारा संवाद हा अतिशय मधुर असतो. पुढे त्या म्हणतात की आई म्हणून तिचं वर्णन करावं तितकं कमीच आहे, पण तिची शिकवण, तिचे संस्कार हेही काय कमी महत्वाचे नसतात. केवळ माया करणं इतकंच आईचं काम नसतं, तर आपल्या लेकराला संस्कार देणं हेही गरजेचं असतं. म्हणूनच त्या म्हणतात की जेव्हा आईचा म्हणजे सृष्टीची तिच्या गाभाऱ्यात जेव्हा साद उमटते, तेव्हा साध्या फुलालाही ती प्रवृत्त करते प्रार्थना करायला. आता ही प्रार्थना कोणती, ती कोणाबद्दल आहे हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. ही प्रार्थना आहे ती आपल्याबद्दल. या प्रार्थनेसाठी प्रवृत्त करायचं ती केवळ याचसाठी की यातून एकमेकांबद्दल आदर राहील, प्रेम राहील, जिव्हाळा राहील. आणि म्हणूनच सृष्टीने कधीच कुणाचं नुकसान केलं नाही हे आपण जाणतोच आहोत. शेवटी जेव्हा ही तिची सारी लेकरं प्रार्थना म्हणून झोपी जातात, तेव्हा सृष्टी म्हणजेच आई जाते सायंकाळी रात्रीतले दिवे उजळायला. तिने केलेली ही दिवे लागण कधी सायंकाळची असते तर कधी रात्री लख्ख चंद्राची चांदण्यांची असते. सरतेशेवटी अखेरीस ती तिच्या लेकरांच्या ओठांवर बोट ठेवून अपार प्रेमाने सांगून जाते शांत राहायला. सदर कवितेत त्यांनी शेवटी आईबद्दल केलेलं असं वर्णन म्हणजे साक्षात आपल्याला आपल्या आईची आठवण करून देणार आहे. या कवितेसाठी एमिली डिकिन्सन यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्या म्हणतात की जेव्हा आईचा म्हणजे सृष्टीची तिच्या गाभाऱ्यात जेव्हा साद उमटते, तेव्हा म्हणजे आईची म्हणजे सृष्टीच्या गाभाऱ्यात जेव्हा ती साद घालते, तेव्हा अखेरीस तिच्या शांत राहायला. सदर कवितेत त्यांनी शेवटी आईबद्दल केलेलं असं वर्णन म्हणजे साक्षात आपल्याला आपली आईची आठवण करून देणार आहे. यासाठी या कवितेसाठी एमिली डिकिन्सन यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आता पाहूयात एमिली डिकिन्सन यांची कविता, दुसरी कविता जिचं शीर्षक आहे सायंश क्षितिज. तत्पूर्वी मला थोडंसं यावरती मी भाष्य करणं गरजेचं आहे. सायंकाळ किंवा मग संध्याकाळ असते, ती कशी असते हे आपण सर्वांस माहीतच आहे. अनेक लेखक, कवी यांनी सायंकाळ बद्दल लेखन केलं आहे. प्रत्येक सायंकाळ जशी वेगवेगळी असते तशा तिच्या रंगछटा देखील तितक्याच वेगवेगळ्या असतात. रोज संध्याकाळचं वर्णन जितकं करावं तितकं कमीच आहे. नेमकं शब्दात पकडता येत नाही इतकं तिचं रूप विलोभनीय असतं, खुलावणारं असतं तर कधी वेदना देणारं असतं. हे झालं माझं जुजबी मत. पण एमिली डिकिन्सन यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेऊया त्यांच्याच
सहाय्य क्षितिज या कवितेतून. कवितेत त्या म्हणतात, रोज संध्याकाळी क्षितिजावर जगातला सर्वात मोठा वणवा पेटतो. रोज संध्याकाळी क्षितिजावर जगातला सर्वात मोठा वणवा पेटतो. कुणालाही नाही वाटत आश्चर्य त्याचं, पसरताना तो कोणी नाही घेत त्याची दखल. रोज संध्याकाळी क्षितिजावर जगातला सर्वात मोठा वणवा पेटतो. कुणालाही नाही वाटत आश्चर्य त्याचं, पसरताना तो कोणी नाही घेत त्याची दखल. एक पश्चिमेतलं गाव स्वाहा करतो तो, याची गंध वार्ताही नसते कुणाला. एक पश्चिमेतलं गाव स्वाहा करतो तो, याची गंध वार्ताही नसते कुणाला. प्रत्येक सकाळी पुन्हा उभवलं जातं ते गाव, परत संध्याकाळी जळून खाक व्हायला. एक पश्चिमेतलं गाव स्वाहा करतो तो, याची गंध वार्ताही नसते कुणाला. प्रत्येक सकाळी पुन्हा उभवलं जातं ते गाव, परत संध्याकाळी जळून खाक व्हायला. या कवितेच्या सुरुवातीलाच मला कवितेचं शीर्षक याबद्दल जरासं बोलावं वाटतं. सायं क्षितिज हा शब्द जरी एकत्रित असला तरी एमिली यांना हे शीर्षक व हा शब्द सायंकाळचा क्षितिज असा अभिप्रेत आहे. याचं कारण त्यांची ही संपूर्ण कविता. या संबंध कवितेत त्यांनी संध्याकाळचा क्षितिज कसा असतो याचंच तर वर्णन केलेलं आहे. कवितेच्या सुरुवातीला त्या म्हणतात की रोज संध्याकाळी क्षितिजावर सर्वात मोठा वणवा पेटतो. हा वणवा पेटतो याचं तुम्हाला, आम्हाला किंवा कोणालाही आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य वाटत नाही याचं कारण की हे चित्र आपण रोजच पाहत असतो. रोज संध्याकाळी या क्षितिजावर थोडा बदल झाला तरी आपणास त्याचं काही कौतुक नसतं, कारण आपण याची जरा देखील दखल घेत नसतो, आपण त्याकडे लक्ष देत नसतो. पुढे त्या म्हणतात की जेव्हा जगातला हा सर्वात मोठा वणवा पेटतो तेव्हा पश्चिमेला असणारे एक गाव जे संध्याकाळच्या क्षितिजावर, सायंकाळच्या क्षितिजावर दिसू लागतं, क्षणार्धात ते गाव हा वणवा स्वाहा करून टाकतो आणि आपणास याची साधी कुणकुणही नसते. रोजच सायंकाळी येत असते, रोजच हा वणवा पेटतो आणि रोजच एक गाव स्वाहा होऊन जातं. पुढे त्या म्हणतात की सायं क्षितिजावर रोजचा हा दिनक्रम ठरलेला आहे, परत पुन्हा नव्याने दिवस उजाडतो, तेच गाव नव्याने उभं केलं जातं, ते केवळ आणि केवळ पुन्हा संध्याकाळी जळून खाक व्हायला. एमिली डिकिन्सन यांची ही कविता वारंवार वाचत राहावी वाटते, कारण त्यांनी केलेल्या शब्दांच्या जादुई वापरामुळे. शब्दांची ही जादू त्यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला निदर्शनास येते, यात शंकाच नाही. आता पाहूया त्यांची तिसरी कविता, जिचं शीर्षक आहे नाट्यप्रयोग. तत्पूर्वी सृष्टीच्या या गूढ अगम्य प्रदेशात कित्येक तरी रंगाचे, कित्येक तरी गंधाचे वेगवेगळे प्रयोग आपण पाहत असतो, त्याची अनुभूती घेत असतो. असे कित्येक तरी नाट्यप्रयोग आजवर या सृष्टीच्या रंगमंचावर आपण पाहिले, त्याचा आनंद घेतला. या प्रयोगांना कधी आपण शब्दबद्ध केलं, तर कधी स्वतःच्या कलांमधून त्यांना जिवंत ठेवलं, तर काही वेळा आपण त्याची दखल घेऊ शकलो नाही. नेमकं याच स्थितीचं वर्णन करणारी एमिली डिकिन्सन यांची ही तिसरी कविता, जिचं शीर्षक आहे नाट्यप्रयोग. दिवसाच्या सुदूर रंगमंचावर प्रचंड जणू फुटलाईट उजळले. दिवसाच्या सुदूर रंगमंचावर जणू प्रचंड फुटलाईट उधळले, झाडांची बुंदे लाल रंगात न्हाऊन निघाले. दिवसाच्या सुदूर रंगमंचावर जणू प्रचंड फुटलाईट उजळले, झाडांची बुंदे लाल रंगात न्हाऊन निघाले. विश्वानं टाळ्या वाजून दाद दिली आणि ठळक उठून दिसला मला. विश्वानं टाळ्या वाजून दाद दिली आणि ठळक उठून दिसला मला, त्याच्या राजशाही रुबावावरून देव प्रेक्षकात बसलेला. विश्वानं टाळ्या वाजून दाद दिली आणि ठळक उठून दिसला मला, त्याच्या राजशाही रुबाबावरून देव प्रेक्षकात बसलेला. या कवितेत एमिली डिकिन्सन यांनी सृष्टीचा एक असा आविष्कार मांडला आहे, ज्याला पाहून सबंध विश्व टाळ्या वाजून दाद देत सुटतं. पण नेमका असा कोणता आविष्कार आहे ज्याची दखल एमिली यांना घेणं भाग पडलं, हे पाहूयात. कवितेच्या सुरुवातीलाच त्या म्हणतात की दिवसाच्या सुदूर रंगमंचावर, इथे सुदूर रंगमंचावर
इथे दिवसाचा सुदूर हा शब्दप्रयोग अंतर या परिमाणाला पुरस्कृत करणारा नसून तो काळ या परिमाणाला पुरस्कृत करणारा आहे, हे सर्वप्रथम ध्यानात घेतलं पाहिजे. दिवसाच्या या रंगमंचावर उजेडाचा जो नाट्यप्रयोग चालतो त्याचा आविष्कार म्हणजे ही कविता. दिवसाच्या या रंगमंचावर जेव्हा प्रचंड फुटलाईट उजळले जातात तेव्हा झाडांचे बुंदे देखील लाल रंगात न्हावून निघतात. असा आविष्कार जेव्हा सबंध विश्व पाहतं तेव्हा त्याच्या आनंदाला सीमा नसते. ते इतके आनंदित होतात की चक्क ते टाळ्या वाजून देत सुटतात. आणि जेव्हा आपण असे नाट्यप्रयोग पाहतो, जेव्हा आपण असे सृष्टीतले चमत्कार त्यांचे आविष्कार पाहतो, तेव्हा याच विश्वाच्या एकूण एक पसाऱ्यात, त्याच्या एकूण एक घटकात कदाचित आपल्यालाही देव जसा दिसला तसा देव जसा एमिली डिकिन्सन यांना दिसला तर तो कदाचित आपल्यालाही दिसेल. एमिली डिकिन्सन सांगू पाहतात, एमिली डिकिन्सन यांना प्रेक्षकात बसलेला देव जसा दिसला तसा तो कदाचित आपल्यालाही दिसेल. दिसला नसला तरी आज ना उद्या एक दिवस का होईना तो नक्कीच दिसणार, यात शंकाच नाही. पण त्यासाठी मात्र आपल्याला असे नाट्यप्रयोग, असे आविष्कार याची दखल मात्र घेता आली पाहिजे, हे तितकंच खरं. या भागामध्ये या एमिली डिकिन्सन यांची कविता भाग 5 यामध्ये मी तुर्तास इथेच थांबतो. आपणा सर्वांस हा व्हिडिओ आवडला असेल तर आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा. इतर वेगवेगळ्या व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती.